सध्या राष्ट्रवादीची विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे। मात्र 2009 ते 2024 या कालावधीत राष्ट्रवादीची वाट कुणी लावली असा टोला म्हाडाचे शरद पवार यांचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी लगावलेला आहे। राष्ट्रवादीमध्ये अनेक जण कात्री घेऊन बसले होते आणि यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसची वाट लागली असा टोला अजित पवार यांचं नाव न घेता धैर्यशील मोहिते पाटील यांनी लगावलाय। 2009 पासून 2024 पर्यंत असे अनेक जण कात्री घेऊन बसले होते, त्यामुळे आपल्या जिल्ह्याची वाट लागली। अख्ख्या राष्ट्रवादी पक्षाची वाट लागली। ज्यांच्या त्रासामुळे आम्ही सगळी बाजूला गेलो साहेबांना, पवार साहेबांना। पुन्हा 2024 ला तो योग जयंत पाटील साहेबांमुळे पुनश्च निर्माण झाला। ठाकरे साहेब त्याला साक्षीदार, त्यामुळे आज पुन्हा सोलापूर जिल्ह्याची इच्छा होती, या जिल्ह्यातल्या जनतेची इच्छा होती, म्हणून महाविकास आघाडीचे सगळ्यात जास्त खासदार आणि सगळ्यात जास्त आमदार कुठल्या जिल्ह्यात निवडून आले असतील तर ते सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।